नमस्कार. आज मी तुमच्यासमोर एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक घराशी संबंधित विषय मांडणार आहे. आजच्या युगातील मुलांशी संवाद साधणे ही एक समतोल साधण्याची कला आहे. आजचा काळ खूप वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, मोबाईल, सोशल मीडिया यामुळे मुलांची विचारसरणी, त्यांची भावनिक गरज आणि वागणूक पूर्णपणे बदललेली आहे. त्यामुळे आज अनेक पालकांना एकच प्रश्न पडतो, मुलांशी बोलावे कसे, त्याचबरोबर त्यांच्याशी वागावे कसे. कधी आपण थोडे कठोर बोललो तर ही मुले लगेच मनाला लावून घेतात आणि कधी आपण शांतपणे समजून सांगितलं तर काही वेळा आपल्या शांततेचा गैरफायदा घेतात. म्हणूनच पालकत्व आज खरंच तारेवरची कसरत बनली असं म्हणण्यास काही हरकत नाही. पहा, या परिस्थितीमध्ये आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की आजची मुलं चुकीची नाहीत. त्यांना समजून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे, तर त्यांची जगण्याची पद्धत ही वेगळी आहे. म्हणूनच त्यांच्याशी संवाद साधताना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मैत्रीपूर्ण आपण मर्यादित संवाद. मुलांशी आपल्या मित्रासारखं बोला, त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करा, पण त्याच वेळी आपण पालक आहोत ही मर्यादासुद्धा त्यांना समजली पाहिजे. नाहीतर आपण मित्रांसारखे त्यांच्याशी बोलायला जाऊ आणि मुलं त्याचा गैरफायदा घेऊन आपल्याला काहीही बोलतील. या गोष्टीचंही भान आपण ठेवलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनांवर नियंत्रण. रागाच्या भरात बोललेले शब्द अनेकदा नात्यात दुरावा निर्माण करतात. त्यामुळे नेहमी शांत पण ठाम आवाजात संवाद साधला पाहिजे. रागाच्या भरात आपण मुलांशी बोलतो, काही वेळेस काही असे कटू शब्द आपल्याकडून जातात तर ते मुलांच्या मनावर कोरले जातात. त्यामुळे मुलांना शक्यतो शांतपणे आणि ठामपणे आपली गोष्ट सांगायला आपण तयार झालं पाहिजे. ऐकण्याची सवय. आपण अनेकदा फक्त बोलतो पण मुलांचं ऐकत नाही. त्यांनाही त्यांच्या भावना, त्यांचे विचार मांडायचे असतात, पण आपण त्यांना ऐकले तर तेही आपल्याला ऐकतील. आपण मुलांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि ऐकून घेऊन आपण त्यावर योग्य प्रकारे प्रतिक्रिया देणं पण तेवढंच गरजेचं आहे. जर आपला मुलगा चुकत असेल तर त्याला न रागवता आपण त्याला समजून सांगणे खूप गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाची चौथी गोष्ट म्हणजे स्पष्ट नियम आणि परिणाम. घरात काही नियम ठरवा, जसं की अभ्यासाचा वेळ, मोबाईलचा वापर, त्या नियमांचा परिणाम आधीच स्पष्ट करा. त्यामुळे शिस्त ही नैसर्गिकपणे येते. काय होतं बघा, आपण घरामध्ये आल्यानंतर आपण स्वतः पालकांनी सुद्धा आपला मोबाईल बाजूला ठेवणं गरजेचं आहे. घरामध्ये आल्यानंतर घरच्यांना वेळ देणं पण तितकेच गरजेचे आहे. जर आपण हाच नियम फॉलो केला तर आपली मुलंसुद्धा त्याचप्रमाणे नियम फॉलो करतील आणि नैसर्गिकरित्या शिस्तीचे वातावरण घरामध्ये निर्माण होईल. कौतुक आणि प्रोत्साहन देणं पण मुलांना तितकंच गरजेचं आहे. फक्त चुका दाखवून उपयोग नाही. मुलांनी काही चांगलं केलं तर त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मुलांना वेळ देणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना ऐकून घेणं पण तितकंच गरजेचं आहे. जर आपण मुलं आपल्याला काही सांगत असेल आणि आपण त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर दुसऱ्या वेळेस मुलं आपल्याला सांगणार नाहीत. जर आत्ताच आपण मुलांना वेळ दिला नाही तर ज्यावेळेस आपण वयोवृद्ध होऊ त्यावेळेस आपली मुलं आपल्याला वेळ देतील का, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि सध्याच्या समाजामध्ये, जगामध्ये आपण ह्या बऱ्याचशा गोष्टी कळत नकळतपणे पाहत आहोत. काही ठिकाणी आपल्याला ते अनुभवाला पण मिळत आहे.
तसेच आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजिटल मर्यादा. मोबाईल, टी व्ही, गेम यावरही मर्यादा ठेवणं तितकंच गरजेचं आहे, कारण याचा थेट परिणाम मुलांच्या वागणुकीवर आणि अभ्यासावर होतो. मित्रांनो, आपण नेहमी विचार करतो की मुलांनी बदलावं, पण खरं पाहिलं तर जर आपण आपल्या संवादाची पद्धत बदलली तर नाते आपोआप सुधारते. आपण मुलांना समजून घेतलं पाहिजे. आपलं पालकत्व म्हणजे फक्त नियंत्रण नाही, तर समज, संयम आणि प्रेम यांचा सुंदर मिलाप असला पाहिजे. पहा, काही वेळेस काय होतं की किशोरवयीन अवस्थेतील मुलं असतात आणि त्यांच्यामध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. अशा वेळेस मुलं काही वेळेस एकमेकांच्या प्रेमात पडतात किंवा ह्या घटना आपण सर्रास पाहत आहोत. किशोरावस्थेमधील मुलांना आपण समजून घेणं गरजेचं असतं, कारण त्यांच्यामध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात आणि या बदलांचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो, मनावर होतो, भावनिकतेवर होतो. या सर्वांचा विचार करता आपण या वयातील मुलांना समजून घेणं खूप गरजेचे आहे. त्यांच्याबरोबर आपण मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणं पण तितकंच गरजेचं असतं. या वयामध्ये मुलांना पालकांपेक्षा मित्रमैत्रिणी जवळचे वाटतात आणि मग या मित्रमैत्रिणींच्या संगतीनंच कधीकधी ते चुकीच्या मार्गाला पण लागतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद साधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. एक उदाहरण आहे या ठिकाणी. एक स्वरा नावाची मुलगी असते, 11वी-12वी कॉलेजलाच जात असते आणि अशामध्येच ती एका मुलाच्या प्रेमात पडते आणि तो तिचा दोषही नसतो, तिच्या वयाचा दोष असतो. कळत नकळतपणे त्याच्याशी बोलणं सुरू होतं, गप्पा सुरू होतात, भेटणं सुरू होतं, गाठीभेटी होतात आणि यातून त्या दोघांमधील प्रेम हे वाढत जातं. पण हे वाढलेलं प्रेम असतं. आता स्वरा ही वयाने तशी पाहता लहानच असते, तिला 18 वर्ष पूर्ण झालेले नसतात. मग घरातल्यांच्या लक्षात आल्यानंतर घरातल्यांनी लगेच तिला स्थळ पाहायला सुरुवात करतात. स्थळ पाहणं सुरुवात करणं आणि ते पण 18 वर्षाच्या आतील मुलींना हे योग्य नाही. पण तिच्या पालकांनी तो निर्णय घेतला होता की आता स्वराचं जमून ठेवायचं आणि त्याच्यानंतर तिचं लग्न लावून द्यायचं. म्हणजे एकदा लग्न जमल्यानंतर ती ह्या इतर गोष्टी करणार नाही, हे पालकांच्या लक्षात आलं. पण याचा उलट परिणाम असा झाला की स्वरा ज्या मुलाच्या प्रेमात पडली होती त्या मुलाबरोबर ती पळून गेली आणि पळून ती गेल्यामुळे घरातील सर्व वातावरण हे डिस्टर्ब झालं. मग पालकांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. भरपूर काय गोष्टी त्या घडत गेल्या. शेवटी स्वराला आईवडिलांना पण खूप त्रास झाला. तिचा तपास करण्यामध्ये शेवटी पोलिसांना यश आलं. तिचा मोबाईल मुंबईला ट्रॅक झाला आणि त्या ठिकाणी तिला पकडण्यात आलं. पण याऐवजी पकडून तिला घरी आणण्यात आलं आणि घरी आणल्यानंतर मग त्या मुलावरती केस करण्यात आली आणि मुलगी जर नाबालिक असेल तर पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर भरपूर असे गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येक पालकाने हे लक्षात ठेवा की कठोरपणापेक्षा ठामपणा आणि शांततेपेक्षा सजगता हेच आपल्या एक यशस्वी पालकत्वाचं खरं गमन ठरेल. त्यासाठी मुलांना घडवताना फक्त त्यांचे भविष्यच नाही तर एक सुंदर समाज घडवण्याची जबाबदारी आपण पार पाडत आहोत, हे पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुलांना समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना योग्य असे मार्गदर्शन करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना वेळ देणे. ह्या सर्व गोष्टींमधून आपण आपल्या मुलाला योग्य अयोग्य ह्या सर्व गोष्टी सांगू शकतो आणि एक जबाबदार नागरिक घडवण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. एवढंच बोलते. धन्यवाद.